हॅलो एव्हरीवन, मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेच्या यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण एक जिओग्राफीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक बघतोय की जे आहे पठारांचे प्रकार. ओके, तर जनरली पठाराचे हे 4 प्रकार पडतात: घुमटाकार पठार, ज्वालामुखी पठार, सोपानाकार पठार आणि गिरिपाद पठार. तर घुमटाकार पठार डोम शेप प्लॅटू की जे पठाराच्या मधोमध हे उंच आणि चारी बाजूनी त्याला उतार असतो आणि घुमटाकार शेप तो घेतो तो प्लॅटो. तर त्याला म्हणतात घुमटाकार पठार. ज्याचं उदाहरण आहे शिलाँगचे पठार की जे पृथ्वीच्या अंतर्गत हालचालीमुळे अशी जमीन उंचावली जाते. त्यानंतर आहे ज्वालामुखी पठार की जे ज्वालामुखी बाहेर पडल्याने लावा थंड होऊन विस्तृत सपाट प्रदेश तयार होतो आणि त्या प्रदेशाला म्हणतात, त्या पठाराला म्हणतात ज्वालामुखी पठार, व्हॉल्कॅनिक प्लॅटू, की ज्याच्यामध्ये विशिष्ट काळी माती असते आणि ती शेतीसाठी फार उपयुक्त असते. आपले दख्खनचे पठार हे ज्वालामुखी पठार आहे. त्यानंतर आहे स्टॅप लाईक प्लॅटू की जे पायऱ्यांसारखी रचना असलेला पठार की ज्याला म्हणतात सोपानाकार पठार. उतार वेगवेगळ्या टप्प्यात आपल्याला दिसतो आणि पायऱ्यांसारखी रचना आपल्याला दिसते आणि ही पायऱ्यांसारखी रचना ही शरण कार्यामुळे तयार झालेली असते. तर विंध्यचे पठार हे स्टॅप लाईक प्लॅटू आहे. त्यानंतर गिरिपाद पठार की जे पर्वतांच्या पायथ्याशी असलेला पठार म्हणजे गिरिपाद पठार. इथे आपल्याला एक पर्वत आणि त्याच्या पायथ्याशी आपल्याला हे सपाट पठार दिसतोय, मैदानी प्रदेश दिसतोय की ज्याला म्हणतात गिरिपाद पठार. तिच्यामध्ये खनिज संपत्ती ही भरपूर प्रमाणात आढळते. तसंच छोटा नागपूरचे पठार हे गिरिपाद पठारचे उदाहरण आहे आणि त्याची निर्मिती ही पर्वतांमधून वाहून आलेल्या गाडांमुळे आणि भौगोलिक हालचालीमुळे होते. तर आपण इथे एक मॅप पण घेतलेला आहे की विंध्यचा पठार, इथे येतोय विंध्यचा पठार, इथे येतोय दख्खनचा पठार, इथे छोटा नागपूर पठार आणि इथे येतोय शिलाँग पठार. ओके, तर आपण इथे एक MPSCचा क्वेश्चन घेतलेला आहे जे आपला PYQ आहे की आपल्याला इथे जोड्या लावावर प्रश्न विचारला गेलेला आहे. तर याचा उत्तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकतात आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर पण शेअर करा. धन्यवाद.